श्रीदेव गांगेश्वर मंदिर अर्थातच लोऱ्याचा गांगोचा कोकणातील एक जागृत देवस्थान. केवळ कोकणातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या विविध भागातून भाविक इथे दर्शनासाठी येत असतात. भाविक इथे आपले नवस, गाराणी, व्यथा गांगोजाजवळ मांडण्यासाठी येतात. मंदिराच्या चहूबाजूंनी असलेली गर्द वनराई, मंदिराचे अखंड पाषाणात कोरलेले खांब, सभामंडपाच्या भोवताली असणारी लाकडी कोरीव कामातली नक्षीदार शिल्प आणि गाभाऱ्यात स्थित असलेली श्रीदेव गांगेश्वराचं अस्तित्व असणारी पवित्र पाषाणं ही मंदिराच्या अतिप्राचीनत्वाची, गूढत्वाची आणि पावित्र्याची साक्ष देतात. 19व्या शतकापर्यंत इथे प्रसिद्ध रेडाबळी जत्रा होत असे. गावातले जाणकार असं सांगतात की इथे रेड्याची मान तलवारीच्या एका वारात कापली जात असे आणि त्या रेड्याच्या रक्तात शिजवलेला भात मिसळून मोकळ्या जागी आभारात म्हणजेच वरती फेकला जाई आणि आश्चर्य असे की त्या रक्तमिश्रित भातातील एकही शीत जमिनीवर पडत नसे. पंचमहाभूत तो रक्तमिश्रित भात ग्रहण करतात असे म्हणत. पुढे बदलत्या काळाबरोबर रेडाबळी जत्रा बंद करण्यात आली, पण इथल्या रेडे जत्रेचा पुरावा म्हणून आजही जत्रेनिमित्त रेडा कापण्यासाठी वापरली जाणारी तलवार मंदिराच्या मानकऱ्यांकडे सुस्थितीत आहे. शुद्ध अंतकरणाने येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या समस्यांचे गांगोचा निवारण करतो आणि त्याला आपल्या छत्रछायेखाली घेतो.